हा प्रश्न सीईटी 2024 ला विचारलाय बघा. पीसीएम ग्रुपची जी सीईटी झाली त्याला विचारलाय. चॅप्टर आहे रोटेशनल डायनॅमिक्स. ए पार्टिकल ॲट रेस्ट स्टार्ट्स मूव्हिंग विथ ए कॉन्स्टंट अँग्युलर ऍक्सिलरेशन ऑफ 4 radian per second square in a circular path. The time at which the magnitudes of its centripetal acceleration and tangential acceleration will be equal is in second. Option A 1/4 second, B 1/3 second, C 1/2 second and D 2/3 second. आता आपल्याला इथे काय दिले बघा, तर हा जो पार्टिकल इथे फिरतो आहे सर्क्युलर पाथ मध्ये, तर त्याचं अँग्युलर ऍक्सिलरेशन अल्फा हे 4 radian per second square दिलंय आणि कोणत्या वेळेला त्याचं हे टँजेन्शियल ऍक्सिलरेशन आणि रॅडियल ऍक्सिलरेशन इक्वल असेल. मग आपल्याला सेंट्रिपेटल किंवा रॅडियल ऍक्सिलरेशनचा फॉर्म्युला माहित पाहिजे. तो आहे आर ओमेगा स्क्वेअर. हे ए आर असतं आर ओमेगा स्क्वेअर आणि हे टँजेन्शियल ऍक्सिलरेशन असतं आर अल्फा. ते दोन्ही कोणत्या वेळेला इक्वल होतील आणि म्हणून हे दोन्ही फॉर्म्युले इक्वेट करायचे. आर आर काय झालं, कॅन्सल झालं. ओमेगा स्क्वेअर बरोबर काय झालं, अल्फा की जे 4 दिलेलं आहे म्हणून ओमेगाची व्हॅल्यू मिळाली 2 radian per second. मग आपल्याला याच्यासाठी सर्क्युलर मोशन साठी इक्वेशन माहितीये. ओमेगा दॅट इज इक्वल टू ओमेगा 0 प्लस अल्फा टी. बट ओमेगा 0 इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी ही 0 आहे आणि म्हणून ओमेगा दॅट इज इक्वल टू अल्फा टी. अल्फाची किंमत आपल्याला 4 माहितीये. ओमेगा 2 आलेला आहे आणि टी काढायचा आहे. बट टी दॅट इज इक्वल टू 2/4 दॅट इज नथिंग बट हाफ सेकंड, की जो करेक्ट ऑप्शन सी आहे. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग प्रिन्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.